राहुल नामदेव ब्रह्मराक्षस राहणार छत्रपती संभाजीनगर। 9 मे 2025ला नेहमीप्रमाणे राहुल ऑफिसला जायच्या धावपळीत होते तेव्हा त्यांना त्यांच्या बहिणीचा फोन आला। बहिणीनं फोनवर सांगितलं, नाना विहिरीत पडलेत, तुम्ही सगळेजण लवकरात लवकर चिंचाळ्याला या। ही बातमी ऐकून राहुल यांचं मस्तक सुन्न झालं। त्यांना धाप लागली। नाना म्हणजे त्यांचे वडील नामदेव ब्रह्मराक्षस यांचा मृत्यू झाला होता। राहुल लगेचच चिंचाळ्याला जायला निघाले। 2 दिवसांपूर्वीच 65 वर्षीय नामदेव आपल्या पत्नीसोबत चिंचाळ्याला आपल्या गावी गेले होते। नेमकं तिथं वडिलांसोबत काय घडलं या विचारात राहुल चिंचाळ्याला घटनास्थळी पोहोचले। शेतातल्या विहिरीपाशी बरेच गावकरी आणि पोलीस जमले होते। राहुल यांनी विहिरीत डोकावून पाहिलं तेव्हा त्यांना त्या विहिरीत काहीतरी तरंगताना दिसलं। ते शीर नसलेलं धड होतं। ते धड राहुल यांच्याच वडिलांचं होतं। कोणीतरी त्यांच्या वडिलांचं शीर धडावेगळं करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती। पण ही हत्या कोणी आणि का केली याचं कारण समजत नव्हतं। पाचोड पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आणि फक्त 8 दिवसात आरोपींना बेड्या ठोकल्या। नामदेव यांच्या मारेकऱ्यांबाबतची माहिती मात्र सगळ्यांनाच धक्का देणारी होती। त्यांच्या 2 नातवंडांनीच क्राईम पेट्रोल बघून आपल्या आजोबांची हत्या केली होती। संभाजीनगरमधलं हे प्रकरण आहे काय? नातवंडांनी आपल्या आजोबांची हत्या का केली आणि पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। 2च दिवसांपूर्वी नामदेव ब्रह्मराक्षस आणि नीलाबाई ब्रह्मराक्षस हे दोघं पती पत्नी छत्रपती संभाजीनगरहून चिंचाळ्याला आले होते। 8 मेला रात्री दोघं पती पत्नी जेवण करून झोपले। नीलाबाई घरात झोपलेल्या होत्या तर घरात खूप उकडत असल्यामुळं नामदेव अंगणात झोपले होते। मध्यरात्री 1च्या दरम्यान नीलाबाई यांना जाग आली। त्यांनी घराबाहेर सहज डोकावून पाहिलं तर त्यांना नामदेव झोपलेले दिसले। मग परत त्या झोपी गेल्या। पहाटे 3च्या दरम्यान त्यांना जाग आली। नीलाबाईंनी पुन्हा एकदा अंगणात बघितलं पण तेव्हा मात्र त्यांना नामदेव दिसले नाहीत। ते शेतावर गेले असतील असा विचार करून त्या पुन्हा झोपल्या। सकाळी 6च्या दरम्यान नीलाबाई यांना जाग आली तरीही नामदेव मात्र घरी आले नव्हते। त्यांनी काही वेळ त्यांची वाट बघितली। नामदेव यांचा फोन घरात चार्जिंगला असल्याचं नीलाबाईंनी पाहिलं। यामुळं त्या काळजीत पडल्या। त्यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली पण सकाळपासून नामदेव यांना कोणीच पाहिलं नव्हतं। मग नीलाबाई पतीला शोधायला शेतात गेल्या। तिथं घराच्या बांधकामाजवळ काही कामगार काम करत असल्याचं त्यांनी पाहिलं पण मात्र तिथं नामदेव नव्हते। आता मात्र नीलाबाईंना काळजी वाटायला लागली। शेवटी शेतातल्या विहिरीकडं नामदेव यांचा शोध घ्यायचं त्यांनी ठरवलं। नीलाबाई विहिरीपाशी आल्या पण तिथं कोणीसुद्धा नव्हतं। त्यांनी विहिरीत डोकावून पाहिलं तेव्हा त्यांना पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं। ते बघून नीलाबाई यांच्या काळजात चर्र झालं। तरंगणारी गोष्ट काय आहे ते नीट समजत नव्हतं। त्यांनी घराचं काम करणाऱ्या कामगारांना हाक मारून बोलावून घेतलं। कामगार पाण्यात उतरले आणि त्यांनी एकच आरडाओरडा केला। त्या विहिरीत शीर नसलेलं धड त्यांना दिसलं। ही गोष्ट बघून नीलाबाईंना मोठा धक्काच बसला। त्यांना नीट बोलताही येत नव्हतं। मग कामगार आणि गावकऱ्यांनी चिंचाळा गावच्या पोलीस पाटलांना ही गोष्ट कळवली। पोलीस पाटलांनी ही माहिती पाचोड पोलिसांना दिली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तोपर्यंत नामदेव यांचा मुलगा राहुलही तिथं पोहोचला होता। पोलिसांनी नामदेव ब्रह्मराक्षस यांचं धड आणि शीर बाहेर काढून पंचनामा केला। तपासासाठी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरवरून एक श्वान पथक बोलावलं। श्वान पथकानं घरापासून विहिरीपर्यंत माग काढण्याचा प्रयत्न केला पण यातून कोणताही धागा पोलिसांना सापडला नाही। रात्री 1 पर्यंत अंगणात झोपलेले नामदेव इतक्या रात्री शेतात कसे पोहोचले, त्यांची हत्या कोणी केली असावी या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत होते। मग पोलिसांनी शेजाऱ्यांची, गावातल्या लोकांची चौकशी सुरू केली। नामदेव यांचं कोणासोबत भांडण झालं होतं का किंवा त्यांचं कोणासोबत वैर होतं का याची माहिती घेताना पोलिसांपुढं 2 नावं आली। बाबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस वय वर्ष 33 आणि आबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस वय वर्ष 30। बाबासाहेब आणि आबासाहेब दोघंही नात्यानं नामदेव यांचे नातू। नामदेव या दोघांचे चुलत आजोबा। ते दोघंही चिंचाळ्याला नामदेव यांच्या घराशेजारी राहत होते। मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी त्या दोघांची चौकशी केली तेव्हा 8 आणि 9 तारखेच्या मध्यरात्री आम्ही घरीच झोपलो होतो। आजोबांची हत्या झाली आहे हे आम्हाला सकाळी उठल्यावर कळल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। तेव्हा पोलिसांनी नीलाबाईंना त्या दोघांविषयी विचारलं तेव्हा
पोलिसांना महत्त्वाचा धागा सापडला. 8 मेच्या संध्याकाळी दोघं भाऊ असेच घरी आले होते. नातवंड असल्यामुळं आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होतो. पण तेव्हा त्यांनी एकच गोष्ट 2-3 वेळा मला विचारली. ती गोष्ट म्हणजे काका आजोबा आज घरात झोपणार की अंगणात, असं त्या दोघांनी विचारल्याचं नीलाबाईंनी पोलिसांना सांगितलं. यामुळं पोलिसांचा या दोघांवरचा संशय आणखीनच बळावला. याच दोघांनी नामदेव यांची हत्या केली असावी असं पोलिसांना वाटलं. पण या दोघांनी आपल्या आजोबांना संपवण्याचं कारण पोलीस शोधत होते. तेव्हा त्यांना एक गोष्ट समजली, ज्यामुळं या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. या गोष्टीची सुरुवात होते ती साधारण 13 वर्षांपूर्वी. नामदेव ब्रह्मराक्षस यांचा मोठा भाऊ महिपतीनं नात्यातल्याच सखाराम यांना दत्तक घेतलं होतं. सखाराम ब्रह्मराक्षस यांचीच बाबासाहेब आणि आबासाहेब ही 2 मुलं. सखाराम यांची तेव्हा जवळपास 3 एकर शेती होती. पण भांडवल नसल्यामुळं शेतात काहीही पिकत नव्हतं. मग कुटुंबाचे हाल करून घेण्यापेक्षा जमीन विकून भांडवल उभं करायचं त्यांनी ठरवलं. ही बातमी समजली सखाराम यांचे काका नामदेव ब्रह्मराक्षसांना. तेव्हा नामदेव गेवराई कनिष्ठ न्यायालयात लिपिक पदावर काम करत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. नामदेव यांनी सखाराम यांची जमीन खरेदी करायचं ठरवलं. दुसऱ्या कोणाला जमीन विकण्यापेक्षा आपल्याच काकांना सखाराम यांनी जमीन विकली. 13 वर्षांपूर्वी 1.5 एकर जमिनीचा 65,000 रुपयांना सौदा झाला. पुढे सखाराम यांची दोन्ही मुलं मोठी झाली. पण जशी जशी मुलं मोठी होत होती तशी त्यांच्या मनातली सल वाढत गेली. आपल्या वडिलांना काका आजोबांनी फसवलंय. त्यांनी 1.5 एकर जमीन फक्त 65,000 लाटली आहे, याचा राग या 2 भावांच्या मनात होता. काही वर्षांपासून ते आमची जमीन आम्हाला परत विकत द्या असं ते नामदेव यांना सांगत होते. पण नामदेव यांनी त्यांना नकार दिला. त्यामुळं बाबासाहेब आणि आबासाहेबचा आपल्या काका आजोबांवरचा राग आणखीनच वाढला. नामदेव ब्रह्मराक्षस यांची गावाला फक्त शेतजमीन होती. एक साधं पक्कं घरसुद्धा नव्हतं. गावाला आले की ते भाड्याच्या खोलीत त्यांना राहावं लागायचं. नोकरीतून रिटायर झाल्यावर ते मुलगा राहुलसोबत छत्रपती संभाजीनगरला राहत होते. रिटायरमेंटनंतर त्यांनी ठरवलं की गावात जाऊन राहायचं आणि शेती करायची. मग त्यांनी शेतीची नांगरट आणि घर बांधायची आखणी सुरू केली. त्यासाठी त्यांनी शेतात घर बांधायला सुरुवात केली. तेव्हा आबासाहेब आणि बाबासाहेबला ट्रॅक्टर ड्रायव्हरकडून एक गोष्ट कळली. नामदेव यांची जमीन 1.5 एकरापेक्षा 15 गुंठे जास्त असल्याचं ट्रॅक्टर ड्रायव्हरनं त्या दोघांना सांगितलं. त्यामुळं आबासाहेब आणि बाबासाहेब यांचा राग जास्तच वाढला. कमी पैशात जमीन लाटली, त्यात 15 गुंठे जास्तीच्या जमिनीचाही काका आजोबानं ताबा मिळवला, ही गोष्ट त्या दोघांच्या डोक्यात घोळत होती असं पोलिसांना तपासादरम्यान समजलं. यानंतर पोलिसांनी बाबासाहेब आणि आबासाहेबला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पण दोघांनीही सुरुवातीला गुन्हा कबूल केला नाही. पण नंतर त्यांनी नामदेव यांच्या हत्येची कबुली दिली आणि हत्येचा सगळा घटनाक्रमही सांगितला. नामदेव यांना त्यांची जमीन विकायची नव्हती. उलट ते आता चिंचाळ्याला कायमचे राहायला येणार होते. तेव्हा आपली जमीन परत मिळवणं अवघड आहे असं आम्हाला कळून चुकलं. तेव्हा आम्ही काका आजोबाला संपवायचं ठरवलं असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. ते दोघंही नामदेव यांच्या हत्येचा प्लॅन करत होते. धाकटा भाऊ आबासाहेब नेहमी क्राईम पेट्रोल बघायचा. क्राईम शोच्या या आवडीचा आबासाहेबनं खराखुरा गुन्हा करण्यासाठी उपयोग केला. हत्या कशी करायची आणि त्यातून कसं वाचायचं याची आयडिया त्याला क्राईम पेट्रोलमधून मिळाली. त्यानं ही गोष्ट आपल्या भाऊ बाबासाहेबला सांगितली आणि त्या दोघांनी मिळून नामदेव यांच्या हत्येचा प्लॅन केला. 7 मेला नामदेव आणि नीलाबाई चिंचाळ्याला आले होते. घराचं काम सुरू झालं होतं. शेतात पायाभरणीसाठी मोठे खड्डे खणले जात होते. बांधकामासाठी बरंच सामान येऊन पडलं होतं. 8 मेला दिवसभर शेतातलं घराचं काम बघून नामदेव आपल्या भाड्याच्या घरी परत आले. तेव्हा शेजारीच राहणारे आबासाहेब आणि बाबासाहेब गप्पा मारायच्या बहाण्यानं नामदेव यांच्या घरी आले. त्यांनी नीलाबाईंकडून आज काका आजोबा अंगणात झोपणार याची त्यांनी खात्री करून घेतली आणि आज रात्रीच नामदेव यांची हत्या करायचं त्यांनी ठरवलं. नामदेव आणि नीलाबाई जेवण करून झोपले. रात्री 2च्या सुमारास या दोघांनी अंगणात झोपलेल्या नामदेव यांना घाबरत घाबरत उठवलं. शेतात चोर आलेत, ते बांधकामाचं सामान चोरून नेत आहेत असं त्यांनी नामदेव यांना सांगितलं. तेव्हा घाबरलेले नामदेव त्या दोघांसोबत धावत शेतात गेले. नामदेव यांच्यासोबत दोघंही भाऊ चोर शोधण्याचं नाटक करत होते. नामदेव चोर शोधण्यात गुंतलेले असताना एकानं मागून त्यांचा गळा आवळला. नामदेव झटापट करायला लागले. आपली सुटका करण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्याचवेळी
दुसऱ्या भावानं सोबत आणलेल्या कोयत्यानं नामदेव यांच्या गळ्यावर सपासप वार केले आणि त्यांचं शिर धडावेगळं केलं. कोणालाही याचा पत्ता लागू नये म्हणून त्यांनी धड आणि शिर विहिरीत टाकलं आणि तिथून पळ काढला. या सगळ्याची माहिती या दोघांनीही पोलिसांना दिली. पाचोड पोलिसांनी कोणत्याही तांत्रिक पुराव्यांशिवाय 8 दिवसात तपास पूर्ण करून आरोपींना बेड्या ठोकल्या. क्राईम पेट्रोल बघून प्लॅन करत नातवंडांनी आपल्या चुलत आजोबाची इतक्या क्रूरपणे हत्या केली, ती सुद्धा 13 वर्षांपूर्वीच्या एका जमिनीच्या वादातून. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.